बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे। 58 वर्ष पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे त्यांचे कायदेशीर हक्क म्हणजेच ग्रॅज्युइटी आणि इतर अंतिम देयके गेल्या अनेक महिन्यांपासून मिळालेली नाही आहेत आणि त्यामुळे निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना आज वन फिरण्याची वेळ आली आहे। कोपरखैरणे क्षेत्रात मोठ्या संख्येने बेस्ट कर्मचारी वास्तव्यास आहेत। त्यांनी आपल्या समस्या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक शंकर मोरे यांच्यासमोर मांडल्या। त्यानंतर शंकर मोरे यांच्या नेतृत्वात निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची जनता दरबारमध्ये आज भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या। याविषयी पत्रकारांशी बोलताना शंकर मोरे यांनी सांगितले की बेस्टच्या हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी व इतर अंतिम देयके अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे। या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनता दरबारमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेण्यात आली। तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सदर समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली। बेस्टच्या हजारो सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युइटीचा हा प्रश्न आहे। बरीच वर्ष झालं त्यांना ग्रॅज्युइटी मिळालेली नाही आहे। आज ही एवढी परिस्थिती, आज संकट तुम्हाला माहिती आहे, एवढी महागाई वाढली, एवढी सगळे हे झाले आणि 1500 कोटीचा हा विषय आहे। महानगरपालिकेसाठी लय मोठा, नवी मुंबईच्या महानगरपालिकेकडे एवढा मोठा विषय नाही आहे। 1500 कोटी म्हणजे असेच निघून जातील असा विषय आहे। परंतु कामगारांना त्या ठिकाणी थांबवणे, त्यांना वेठीस धरणे, ह्या ज्या गोष्टी चाललेल्या कुठंतरी थांबल्या पाहिजे। कामगारांचा प्रश्न आहे, हे दिवस रात्र मेहनत करत असतात कामगार आणि हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यांच्या। आज त्यांच्यासाठी हा मोठा त्या ठिकाणी निधी आहे, तर तो लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळावा म्हणून लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या आज जनता दरबारमध्ये नव्या मुंबईमध्ये हे सगळे नवी मुंबईचे रहिवासी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी नाईक साहेबांकडून त्या ठिकाणी शिफारस व्हावी, मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा आवाज पोचवावा आणि म्हणून या सगळे आमचे सगळे प्रतिनिधी, कोपरखैरण्याचे नगरसेवक सगळे प्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना नेहमी सहकार्य करणार आहे। ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जावं लागलं तरी आम्ही जाणार। आज नाईक साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे की हो, की मुख्यमंत्र्यांपर्यंत मी त्या ठिकाणी पोचायचा प्रयत्न करतो, तुमची मंत्रालयामध्ये मीटिंग लावून देतो आणि हा जी ग्रॅज्युइटीचा विषय आहे हा कसा संपुष्ट राहील त्याच्यासाठी नाईक साहेब आम्हाला सहकार्य करणार आहेत। ज्येष्ठ माजी नगरसेवक शंकर मोरे यांनी सांगितले की गणेश नाईक यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून संबंधित स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे। तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या समवेत दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची मागणी देखील त्यांच्याद्वारे करण्यात आली आहे। स्वतः नाईक साहेबांनी महापौर मॅडमला त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांना सांगितलं की हा माझ्या मतदारसंघामध्ये बेस्ट कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो आणि त्याचा ग्रॅज्युइटीचा जो विषय आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण संपवा। काही निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी देखील आपली भावना यावेळी पत्रकारांसमोर व्यक्त केली। आमचं ग्रॅज्युइटी आणि प्रलंबित जे रखडलेलं आहे ते अनेक वर्ष, जवळजवळ 2-3 वर्ष आम्हाला ग्रॅज्युइटी अजिबात एकही रुपया मिळालेला नाही निवृत्त झाल्यापासून। त्यामुळं आम्हाला खाली फक्त 4000 पेन्शन मिळते आणि आमचं घर चालवणं हे आम्हाला मुश्किल झालं आहे। त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनसुद्धा केले, अनेक वेळा आम्ही मोर्चे पण काढलं, पण तरीही आमचा प्रश्न सुटला जात नाही। आज आम्ही नाईक साहेबाकडे आलो। नाईक साहेबांनी खरं म्हटलं तर चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं। डायरेक्ट मुंबईचे महापौर रितू तावडे मॅडमला त्यांनी फोन लावला आणि तुमच्या समस्या एका महिन्याच्या आत किंवा अधिवेशनाच्या आत आम्ही सोडवून देतो। हे खरं म्हटलं तर नाईक साहेबांमुळं आमचा प्रश्न जर सुटला तर आम्ही त्यांचं आभारीच आहोत। आमचं खरं म्हटलं तर ते श्रद्धास्थानच आहे आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा ही आमची सर्व सेवानिवृत्त कामगारांची इच्छा आहे। सप्टेंबर 2022 पासून आज रोजी मे 2026पर्यंत जे पण 4,500-5 हजार सेवानिवृत्त कर्मचारी आहेत बेस्ट उपक्रमातले, त्यांच्या ग्रॅज्युइटी व अंतिम देयकाचा एकही रुपया मला आज रोजीपर्यंत आम्हाला मिळालेला नाही। आमची उपजीविका जगवत असताना मला 3,500 ते 4,000 पेन्शन आहे आणि त्या पेन्शनमुळे तेवढ्या पैशामध्ये आमची मुलं कुठं कामाला नाही आहेत। मिळालेला PF आमचा पूर्ण खर्च झालेला आहे आणि तो PF खर्च झाल्यानंतर आमच्याकडे आज औषधासाठी पैसे नाही आहेत, उपजीविकेसाठी पैसे नाही आहेत आणि बेस्ट प्रशासन आम्हाला
गेली 3 ते 3.5-4 वर्षापासून एकही रुपया द्यायला तयार नाही आहे. आम्ही यापूर्वी बरेचसे आझाद मैदानमध्ये आंदोलन केली, बराचसा पत्रव्यवहार केला, बऱ्याचशा ठिकाणी दुसऱ्या मंत्र्यांची गाठ घेतली, पण आम्हाला कुठेही चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. अजूनपर्यंत त्या प्रश्नावर कसलाही तोडगा निघालेला नाही. आत्ताच आम्ही माननीय दादांना भेटलो, त्यांना निवेदन सादर केलं. कमीत कमी 100 कर्मचारी आम्ही एकत्र येऊन भेटलेले आहोत त्यांना. दादांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्या चर्चेच्या दरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे मॅडम यांना फोन पण केला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न तुमचा नसून माझा आहे आणि मी तो नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल, एवढा मोठा शब्द आम्हाला दादांनी दिलेला आहे. सगळे बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी आहोत. आमची मागणी अगदी हक्काची मागणी मागतो आहे आम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष प्रयत्न करतो आहे. कारण 15 दिवसात आम्हाला आमची ग्रॅच्युटीची रक्कम मिळणं हे कायद्याने बंधनकारक आहे. पण ते आजपर्यंत इतकी आंदोलनं करून, इतक्या बैठका घेऊन, इतक्या चर्चा करूनसुद्धा आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाही आहे. आमच्यापैकी आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्हाला की आमचा पेन्शनचा आकडा इतका कमी आहे की त्याच्यात घर चालणं कठीण आहे. कितीतरी जणं एकटे कमावणारे असतात, त्यांनाही हे कठीण आहे. ह्याच्या आधीच्या वेळेला असं केलं गेलं की 5%, 10% असं करत करत त्यांच्या रकमा दिल्या गेल्या, म्हणजे त्या पण अजून संपूर्ण दिलेल्या नाही आहेत. पण आमची मागणी आहे की आम्हाला ही ग्रॅच्युटीची रक्कम एकरकमीच मिळाली पाहिजे. आज आम्ही माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या दरबारात त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्यांनी महापौर महोदयांशी सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत जर आमचं हे ग्रॅच्युटीचं म्हणजे उपदानाचं जी रक्कम आहे ती एकरकमी आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच उपकृत असू. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.